उद्या होणारी नीटची परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कडेकोट मोहीम हाती घेतली। परीक्षेपूर्वी अमरावती शहर पोलीस आणि महसूल विभागातर्फे रंगीत तालीम घेण्यात आली। नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्या अमरावती शहरात अभूतपूर्व कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे। अमरावती शहरात एकूण 14 परीक्षा केंद्र असणार आहेत। तब्बल 4770 विद्यार्थी नीटची पुन्हा परीक्षा देणार आहेत। 15 जून रोजी मुंबईहून थेट भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरद्वारे नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अमरावतीत आणण्यात आल्या। परीक्षेच्या गोपनीयतेसाठी थेट लष्करी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आल्याची अमरावतीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ। परीक्षेदरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्था अबाधित होऊ नये यासाठी अमरावती शहर पोलीस सज्ज आहेत। उद्या दिनांक 21 जून रोजी रीनेट एक्झाम आहे। त्या अनुषंगाने आज ड्राय रनचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच एक्झामचे जे कोऑर्डिनेटर आहे ते तसेच पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा ड्राय रन या ठिकाणी आयोजित केलेला आहे। उद्या 14 सेंटरवरती आपली परीक्षा आहे। त्या अनुषंगाने आपण 14 सेंटरसाठी 14 व्हेकल्स अरेंज केलेले आहेत, ज्या पेपर कॅरी करतील आणि त्यासोबत एक व्हेकल ज्यामध्ये पोलीस बंदोबस्त राहील, CISF जवान त्यामध्ये राहतील। अशा प्रकारे पूर्ण फुलप्रूफ बंदोबस्तात उद्याची परीक्षा ही पार पडणार आहे। या सर्व अधिकाऱ्यांना आपसामध्ये कोऑर्डिनेशन राहावं, एकमेकांचे नंबर एकमेकांकडे राहावेत, उद्या कोणताही वेळ त्यामध्ये जास्त जाऊ नये याच्यासाठी आजचं ड्राय रन आयोजित करण्यात आले। अमरावती शहर आज उद्या 14 परीक्षा केंद्रावर नीटची एक्झाम होत आहे। या 14 केंद्रावर आज पेपर पोचवण्याची एक रंगीत तालीम आयोजित केलेली आहे। यामध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, CISF हे सहभागी झालेले आहेत। यामध्ये त्रिस्तरीय रचना ठेवण्यात आलेली आहे। याची कस्टडी ही नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असणार आहे। त्याला पहिलं सुरक्षा कवच हे CISFचं असेल आहे आणि आउटर कवच हे पोलीस दलाचं असणार आहे। अशा पद्धतीने त्रिस्तरीय हे पेटी म्हणजे प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी जी आज ड्राय रन घेतला जाणार आहे आणि हा निश्चित कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता हा उद्याची परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडेल।